सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मंत्री नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क। कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क। 27 वर्ष नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेली जिल्हा परिषद यावेळी सुद्धा महायुतीच्या माध्यमातून विजयी होणार असा राणेंनी व्यक्त केला विश्वास। विरोधक नाउमेद झाल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदान आज सकाळी 7:30 पासून सुरू झालेलं आहे आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व मतदार बंधू भगिनींना तरुण मित्रांना मनापासून आवाहन करीत की आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि ग्रामीण भागाचा शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती या संस्था या अतिशय महत्त्वाच्या असतात। इथे योग्य लोक नेतृत्व करणं, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडणं, जेणेकरून उद्या रस्ते, पाणी, वीज किंवा अन्य नागरी सुविधा ज्या काही आपल्याला उपलब्ध करायच्या असतील, राज्य सरकार म्हणून जी काही ताकद उभी करायची असेल ते आमच्या ह्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोचू शकतो। गेली 27 वर्षापासून सन्मान्य राणेसाहेबांच्या विचाराची सत्ता या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राहिलेली आहे, लोकांनी अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून परत एकदा आज आपण आपला मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ह्या जिल्ह्याचा प्रत्येक नागरिकाला त्याच्या गावागावापर्यंत विकास पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आम्हाला मतदानारूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती या निमित्ताने करीन। जास्तीत जास्त मतदान होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण का आपल्याला आपला हक्काचं लोकप्रतिनिधी जो पुढची 5 वर्ष आपली सेवा करू शकतो, जिल्हा परिषदेमध्ये आपला आवाज उचलू शकतो, आमच्यापर्यंत पोचून आपल्यासाठी पाहिजे तेवढी निधी उपलब्ध करू शकतो, असा लोकप्रतिनिधी निवडण्याचा आजचा दिवस 5 वर्षामध्ये एकदाच आपल्यासाठी परत एकदा आलेला आहे। म्हणून मी कळकळीची विनंती करीन की कमळ आणि धनुष्यबाण हे जे आमचे महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये या सगळ्या जणांना आपण आशीर्वाद द्यावं। शेवटी ह्यांच्या या दोन्ही चिन्हाच्या मागे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रवी चव्हाणजी, आदरणीय आमचे राणेसाहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनीत्रा पवार मॅडम या सगळ्या ताकद या दोन्ही चिन्हाच्या मागे उभी आहे। म्हणून ह्या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण आपल्या गावाचा आणि विभागाचा विकास करून घ्या असे आव्हान या निमित्ताने मी करेन। शेतकऱ्यांना हा विषय साहेब जवळपास 25 सदस्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून आले आहेत महायुतीचे। एकतर्फी निवडणूक होताना दिसते, काय चित्र राहील, काय सांगाल? बघा, निवडणुकीमध्ये बिनविरोध होणं हे काय आमच्या हातात नव्हतं। शेवटी त्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते पक्ष आहेत ते त्यांना आपल्या उमेदवारांना बळ देऊ शकले नाहीत। आज ही सकाळपासून मी माहिती घेतोय असंख्य गावामध्ये बूथ पण लागलेले नाही आहेत। म्हणजे विरोधी पक्षामध्येच अगर आमच्या विरुद्ध लढण्याचीच अगर क्षमता नसेल, ते लोकशाहीमध्ये आपली बाजूच मांडण्याची अगर त्यांची तयारी नसेल, सक्षम पर्याय उभं करण्याची तयार नसेल, एवढे नाउमेद झाले असतील तर मला वाटतं ही निवडणूक जसं आपण बोलता तसं निश्चित पद्धतीने एकतर्फी आहे। पण आम्हाला जे संस्कार राणेसाहेबांनी दिलेले आहे, आमच्यासाठी कुठलीही निवडणूक आम्ही सोपी घेत नाही। आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जोपर्यंत शेवटचा व्यक्ती ज्यांना मतदान करायचं आहे तो आतमध्ये जाऊन मतदान करत नाही किंवा आम्ही त्याला मदत करत नाही, तोपर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते महायुतीचे हे मेहनत करतायत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। 27 वर्ष राणेसाहेबांची जिल्हा परिषद सत्ता आहे, कसं चित्र असेल आता 9 वर्षानंतर निवडणूक? हे लक्षात घ्या की शेवटी 27 वर्षामध्ये राणेसाहेबांच्या विचाराची सत्तामुळेच आज आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागाचा विकास झालेला आहे।
पहिलं आम्ही 35,000 तर आमचं दरडोई उत्पन्न होतं. आज आम्ही 2.5 लाखाच्या घरामध्ये गेलेलो आहे. हे नेतृत्वामुळेच शक्य होतं. हे त्यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालेलं आहे. आणि आता ही 5 वर्ष आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राणेसाहेब खासदार आहेत, निलेशजी आमदार आहेत, केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित NDAची आणि महायुतीची सरकार आहे. म्हणून अतिशय पोषक वातावरण आहे. म्हणून कमळ आणि धनुष्यबाणाच्या निवडणं हे आपल्या विकासाची दालनं उघडण्यासारखी आहे. असंख्य भागामध्ये काही अपक्ष उभं करण्याची मस्ती काही लोकांनी केलेली आहे. शेवटी ते आमच्या समोर उद्या चुकून निवडून आले तर तुमच्यासाठी निधी कुठून आणणार? आता काही गाव विकास पॅनल उभं करतात. गाव विकास पॅनल त्यांना 1-2 वर्षामध्येच कळतं की आम्ही निधी आणू शकत नाही. उद्या कलेक्टरकडे काय काम असेल, ग्रामविकास मंत्रालयाकडे काम असेल तर कुठून आणणार निधी, कुठून आणणार ताकद, मंत्रालयापर्यंत कसं पोचणार? ह्यापेक्षा एक राणेसाहेबांच्या विचाराची आणि फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेले हे सगळेचे सगळे महायुतीचे उमेदवार कमळ आणि धनुष्यबाणचे ह्यांना तुम्ही निवडलं तर तुमच्या भागाच्या विकासाची पूर्ण गॅरंटी ही आम्ही घेऊ शकतो. मुंबईमध्ये आज भाजपचा महापौर पदाचा उमेदवार जो आहे तो अर्ज भरणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील उमेदवार असणार आहे रिंगणात. शेवटी एक लक्षात घ्या, आज मुंबईकरांनी आपला महापौर निवडलेला आहे. आपलं कुठल्या सत्तेच्या कुठल्या पक्षाच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला पाहिजे हे मुंबईकरांनी कौल दिलेला आहे. आम्ही जसं वारंवार बोलत होतो की जय श्रीराम म्हणणाऱ्या महापौराला तुम्ही महापौर बनवण्याची संधी द्या, ते मुंबईकरांनी ऐकलेलं आहे आणि ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी महायुतीला दिलेली आहे. पण आता तोंडावर आपटण्याची सवयच उद्धव ठाकरेला झाली असल्यामुळे त्यांनी त्याच्यात PhD केल्यामुळे परत एकदा तोंडावर आपटेल. त्याच्यामध्ये नवीन काय? काजू उत्पादक उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. तुम्ही अनेकदा पाठपुरावा केला आहे, त्याला यश मिळतं आता. बघा, हे लक्षात घ्या, काजूवर आमचं ह्या कोकणातलं अर्थकारण अवलंबून आहे. आंबा, काजू, मासेमारी ह्याच्यावर आमच्या कोकणाचं अर्थकारण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांवर पाठपुरावा करत होतो की आम्हाला एक बाजूला काजूला हमीभाव आणि दुसऱ्या बाजूला काजी उद्योगाला चालना देणं. आणि म्हणून आमच्या विनंतीला मान ठेवून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य तो निर्णय घेतला, त्याचा GR काढला. आता काजूच्या माध्यमातून आमची कोकणाची अर्थव्यवस्था अजून भक्कम करण्यासाठी मार्ग मोकळे झालेले आहेत. थँक्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.